आणि सर्वसामान्य माणसाचा निवडणुकावरचा विश्वास उडाला। विश्वास का उडाला? EVM मशीन जे मतदानासाठी वापरण्यात येत आहे, सर्व मतदारांना असं वाटायला लागले की आपल्या मताला आपण मशीनमध्ये मत देतो ते आपण ज्या उमेदवाराला दिले त्या उमेदवाराला पडले की नाही, अशा प्रकारची शंका महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली। जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे आणि या संभ्रमामुळे जे निवडून आलेलं सरकार आहे ते देखील संभ्रमित झालेलं आहे। गेले 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, निवडून आलेले उमेदवार 237 उमेदवारांची आघाडी असताना, प्रचंड असं पाशवी राक्षसी बहुमत मिळालेलं असताना देखील या राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यामध्ये सातत्याने त्यांना अडथळे येत आहेत। आणि हे अडथळे येत असताना आज राज्यामध्ये कुठलंही मंत्रिपद नाही, एक मुख्यमंत्री आणि 2 बिन खात्याचे मंत्री, अशा प्रकारचा शपथविधी सोहळा आपण मोठ्या प्रमाणात मुंबईला झालेला पाहिला। त्याच्यानंतर ठिकठिकाणी मार्करवाडीसारख्या ठिकाणी EVMच्या विरोधात लोकांनी आंदोलन केलं। त्या आंदोलनानिमित्ताने लोकांचं एक साधे म्हणणं असं होतं की लोकशाही मार्गाने जर हे इलेक्शन झालेलं आहे, ज्या लोकांनी जिथं मतदान EVMमध्ये केलेलं आहे त्याच प्रकारचं मतदान बॅलेट पेपरवर करावं, अशी ग्रामस्थांनी एक मीटिंग घेऊन त्या ठिकाणी आवाहन केलं होतं। सदर आवाहन करत असताना खऱ्या अर्थाने आपण तंटामुक्ती चालवतो, गाव बैठका घेतो, पंच कमिट्या निवडतो, गावाची व्यवस्था पाहण्याचं काम अनादी काळापासून आपण करत असतो आणि त्याच्यामध्ये सरकार काय फारसा हस्तक्षेप करत नाही। बेकायदेशीर काही काम आपण करत असू तरच सरकारचा हस्तक्षेप होतो। परंतु या निमित्ताने मार्करवाडीमध्ये सगळ्या लोकांनी येऊन एकत्र विचार करून एक चांगल्या गोडी गुलाबीच्या मार्गाने बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं आणि त्याची तुलना करून पाहावी आणि आपली मतं योग्य ठिकाणी गेलीत की नाही, अशा प्रकारचा खातरजमा करण्याचं साधं काम, ज्याचा सरकारवर काहीही परिणाम होणार नव्हता, अशा प्रकारचं काम करण्यामध्ये सरकारने अडथळे आणले। त्या ठिकाणी लाठीचार्ज केला, अनेक नागरिकांना मारहाण केली, अनेक लोकांच्यावर 144 कलम दाखल करून गुन्हे दाखल केले आणि ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये अत्यंत निषेधार्ह आहे।